पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, समर्थ रामदास स्वामी महाराज की, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करून माऊलीच्या सोहळ्याची पायाभूत शक्ती संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांना विशेषत्वानं साष्टांग अभिवादन करून आणि परमभाग्यानं वारीच्या साधनेमध्ये उपस्थित असणारे सर्व भाविक यांच्याबद्दल सद्भाव प्रकट करून चतुशताब्दीनिमित्त दोन महात्म्यांच्या या चतुशताब्दी महाराष्ट्रातल्या आहेत, समर्थ आणि तुकाराम महाराज। तुकाराम महाराजांचा तर आपल्या संप्रदायाचा कळसच आहे, तेव्हा त्यांच्याबद्दलची जाणीव तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहेच। त्याच्या जोडीला फार मोठे उपकार समर्थांचे आपल्या महाराष्ट्रावर आहेत आणि म्हणून यावर्षी आपण समर्थांचं वाङ्मयातलं करुणाष्टक विभाग चिंतनाला घेतला आहे आणि कालपर्यंत आपण चौथ्या श्लोकापर्यंत आलो आहे। त्याच्यामध्ये हा लागली आस तुझी याची साखळी आपल्याला पुढे जोडायची। तर अचळ भजन लीला याची मला आस लागली, म्हणजे त्याची पूर्ती झाली असं नाही म्हटलेलं, आणि मग त्याच्यातला प्रतिबंधाची साखळी पुढच्या श्लोकात आहे। मला इच्छा झाली आहे तीव्र, ओढ पण लागली आहे त्या भूमिकेची, म्हणजे स्थिर भजनाची। आपल्यामध्ये सुद्धा भजन चालू आहे आणि स्थिर भजनाची काही लोकांना सामान्यत्वानं इच्छा आहे, काहींना भजनाचा आवड आहे, काही भजनामध्ये काही काळ तन्मय होतात, परंतु इंद्रिय अजून त्या भजनाच्या स्थैर्यामध्ये जाण्याला प्रतिबंध करतायत, पण इच्छा आहे। समर्थांची इथलची भूमिका लागली आस तुझी म्हणजे तीव्र मुमुक्षुता या भूमिकेमध्ये प्रगट केली आहे। पण या तीव्र मुमुक्षुतेच्या स्थिती करता प्रतिबंध काय याचा विचार या मनाच्या माध्यमातला या पुढच्या श्लोकात सांगितलेला आहे। तो चित्तापर्यंत ठराव गेलेला आहे, इच्छा पण आहे। जसं तुकोबरायांनी देवाजवळ प्रार्थना केली, माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा। अनेक वेळेला मागताना हाच भाग मागितला, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा। तशी साधक भूमिकेतलीच
जशी मागणी या अभंगांमध्ये आहे तशीच मागणी समर्थांची या श्लोकांमध्ये आहे की मला आस लागलेली आहे. दुसऱ्या भाषेत तीव्र भूक लागलेली आहे. आस लागली याचं जर उदाहरणानं समजून घ्यायचं ठरलं तर सोप्या भाषेत म्हणजे तीव्र भूक लागली आहे. भूक लागल्यावर जसं माणसाची बेचैन अवस्था होती भूकतृप्तीपर्यंत, आहार मिळेपर्यंत, तशी मला तळमळ लागलेली आहे. कशाची तळमळ आहे? अन्न काय अपेक्षित आहे? अचळ भजन लीला, हे आध्यात्मिक अन्नाची भूक लागलेली आहे. तर भजन आपलं जे चालू आहे ना, आपल्याला सुद्धा भजनाची आवड आहे. थोडी थोडी भूक आहे म्हणून तुम्ही वारीला येता. ज्यांना भूक नाही ते हजारो जीव विषयामध्ये अडकून पडलेले आहेत. आपल्याला दरवर्षी निदान थोडाफार रुचीचा आस्वाद आहे आणि म्हणून आपल्या भुकेची दिशा भजनाशी आहे. वेगवेगळ्या जीवांना वेगवेगळ्या प्रकारच्या भुका असतात. जसे गुण प्रवृत्ती वृत्ती असेल त्याप्रमाणे. कुणाकुणाला क्रिकेटची मॅच आपल्या शहरात जाहीर झाल्यापासून त्या तारखेची वाट पाहत असतात, भूक लागते. कधी एकदा ती तारीख येते. कोणाला कुस्त्याच्या फडाची भूक असते. तर वेगवेगळ्या भूका आपल्या याच्यामध्ये असतात. तर आपण इथं सगळे जे वारकरी आहोत यांना ही भूक आहे, फक्त तरतम भावात आहे. अचळ आपली ही नैमित्तिक भजन लीला आहे, अचळ भजन लीला नाही आहे. तुम्ही जे प्रेमानं नाचता, देहभाव हरपता, थोडा लाज विसरतो, काय नाचे उडे आपुलिया छंदे, लाज भय शंका दुराविला मान, आपलं स्वतःचं भौतिक पद आपण विसरतो. ते माऊलीने आपल्यावर फार मोठी कृपाच केली. या निमित्तानं खूपच आपल्याला या एका ध्येयानं एकत्र केलं आहे आणि आपल्या भौतिक सगळ्या रेखांना विसरण्याची क्षमता या सगळ्या शिबिरामध्ये आपण निर्माण करत आहोत. फक्त अचळता हा त्यातला मुद्दा राहिलेला आहे. वारी आल्यावरच आठवण होते, वारीपुरतीच आठवण राहते. वारीच्या काळात बरं वाटतं. भजनाची गोडी अजिबात ज्याला नाही त्याच्या सापेक्षात ही सगळी मंडळी चांगली आहेत. पण समर्थांची जी भूमिका आहे अचळता, एक आहे नैमित्तिक का होईना पण निष्ठा, आणि एक आहे त्या निष्ठेमध्ये अचळता. असे दोन भाग आहेत. आपली नैमित्तिक निष्ठा आहे, आपण सगळी कामं बाजूला सोडून त्यावेळेला येतो. त्याच्यातही आपण कधी कधी सगळेच काही सफल ठरत नाहीत. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, या ह्याच्यामध्ये आपण भाग्य आपलं थोडं अनुकूल असतं, संतांच्या कुठेतरी संस्कारात असतो, म्हणून बऱ्याच वेळा येणं घडतं. नित्य घडतंच असंही नाही. कधी कधी आपलं प्रारब्ध देहाध्यास आपल्याला प्रतिबंध करतो. भौतिक एखादं काम आपल्याला प्रतिबंध करतं. निष्ठावानाला सुद्धा हा शारीरिक आणि परिस्थितीचा धक्का बसतो. त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या स्वतःला किती महत्त्व दिलं,
देहभावाला किती महत्त्व दिलं, असेही लोक आपण पाहतो इतक्या निष्ठेचे. काय व्हायचं असेल ते होईल, आजारपणात सुद्धा वारीला येतात. पण बरेच लोक देहाध्यासाच्या पेपरमध्ये नापास होतात. नाही बा, आता काही मला शक्य नाही. मला आता वारीमध्ये चालणं हा एक मुख्य फॅक्ट असल्यामुळं मग गुडघ्याचा आजार झाला, कुठं अमुक झालं तमुक झालं. तर या बाबतीत खरं प्रामाणिक सांगायचं ठरलं तर आपण थोडे नापास असतो. लहुळला कोणाची समाधी आहे? कूर्मदास. मग पायाचा फॅक्ट त्यांचा काय होता? पायाचा पत्ताच नव्हता, तरी असेल त्या परिस्थितीत खरडत निघाले. शेवटी देवाला तिथपर्यंत जावं लागलं. तर इतरांच्या दृष्टिकोनातून थोडाफार हे सगळे आजाराचे मुद्दे. आता याच्यात मी काही मुद्दे बारकाईनं अनुभवलेले आहेत. संपत्ती प्रतिबंध हा फार थोड्या लोकाला असतो. सामान्य काही माणसं त्याच्याही आड लपतात. पण माऊलीची कृपा इतकी या संबंध रस्त्यावर आहे. काल त्यांनी सांगितलं ना की कोणालाच माऊली उपाशी ठेवत नाही. असणाऱ्याने असणाऱ्याच्या आधारावर गेलं तर बिघडत नाही, पण नसणाऱ्याने संपत्तीच्या आड लपून तर वारी टाळूच नाही. सगळ्यात गौण आहे ते. संपत्ती हा गौण विषय. पण तो लोक समजा आपण बाजूला केला, त्या नंतरच्या विभागामध्ये हा देहाध्यासाचा मुद्दा येतो. मी लागली आस तुझीवर बोलतोय, याची मात्रा कशी असावी? तास लागल्यानंतर मला सगळ्यात कळस तर शाब्दिक आपण सांगू शकतो. वा स्थिती अवघड. तुकोबरायाने लावलेले जे काही मीटर आहे, जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय, असं जे निष्ठेचे लावलं, तर या शब्दामध्ये आपण बरेचसे असफल आहेत. काही व्यक्ती तत्वानी वर गेल्यानंतर प्रत्यक्षात वारीला नाही आल्या तर त्यांना अपराध नाही. पण तत्वतः जर तितके वर गेलेले नसतील तर देहाध्यास हा गौण होणं, संपत्ती गौण होणं, देहाध्यास गौण होणं. खरी आस लागली अचळ भजनाची, याच्यामधून या गोष्टी आणि चतुरता, मला ही चतुरता वकिली करायला लावते फार, आणि ती गौण होत नाही. त्या चतुरतेमुळं कधी कधी दंभ करतो आणि मूळ साधनेवर आरूढ राहत नाही. अचळ भजन लीला. तर याबद्दल जी आस तुझी लागली, आस तुझी, त्या अचळ भजन लीलेमध्ये सामुग्री, संपत्ती, पदार्थ, परिस्थिती आणि सर्वात शेवटचा पेपर म्हणजे देहाध्यास, हा वजा केला गेला पाहिजे. हा जर वजा केला गेला तर समर्थांच्या व्याख्यावर आपण आरूढ झालो. अचळ भजन लीला लागली आस तुझी. तर पण हे सगळे पेपर सगळे सोडवत नाहीत. मग समर्थांना अशी आस लागल्यानंतर
प्रतिबंध कोणते आले ते स्वतः सांगतात. त्यातला सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे जो शंकराचार्यांनी मोक्षतेचा प्रतिबंध म्हणून स्वीकार केला. मनेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. हा मनाचा प्रतिबंध समर्थांनी समोर मांडला. आणि तो मांडत असताना मी पहिला प्रयत्न केलाय याची जाणीव ते 5व्या श्लोकात देतात. हा मोडिता शब्द जो आहे ना, म्हणजे मी प्रयत्न केलाय, मी ताकद लावली नाही असं नाही, मला जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावलेली आहे. पण तरी सुद्धा चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. हे प्रतिबंध. स्वजनांची जी सकळ स्वजनांची जी माया आहे ती माया तुटत नाही. आणि मनाचं चपळपणा प्रयत्न करूनही स्थिर राहत नाही. मोडिता मोडवेना. आपली सगळ्यांची जी मुख्य परिस्थिती आहे ती ही आहे. आणि त्यामुळं मी आवरायला जातो पण घडी घडी विघडे. तो घडवलेला विघडतो, तुटतो. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. मी अगदी बनवत येतो आणि ते तुटून जातं. ते लहान पोरग ते कोठ्याचं घर बांधताना थापत 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 त्याला असं वाटतं की आता पाय काढला की कोठं राहणार. पार ती माती एकवटण्याकरता थापटून थापटून प्रयत्न करतो. पण ते घडवलेलं पाय काढल्याबरोबर पुन्हा मोडून जातं. किंवा नवीन मुली जेव्हा भाकरी शिकतात तेव्हा पार थोडी जवळ आलेली थोडी वाढ व्हायला गेलं की चिरा पडून ती फुटून जाते. घडी घडी विघडे. ही भाकरी पुन्हा मोडून जाते. काहींची ताटात मोडत नाही पण ती वर घेता घेताच मोडते. हा सगळा तुमचा महिलांचा शिकतानाचा अनुभव आहे. पुढं तुम्ही ते सहज करता पण सुरुवातीला या घटना घडतात. ती प्रयत्नच करत नाही असं नाही, प्रयत्न करून असफल होते. म्हणून तीनदा तीनदा ती भाकरी थापते. कधी कधी थापता थापताच तिला चिरा पडतात. म्हणजे त्याची मळण्याची जर घडी जमली नाही, नुसतं ओलं करून कधी कधी जास्त ओली राहिली तर थापलीच जात नाही. आणि जर मळणं कमी झालं तर ती थापायला लागल्यावर विघडायला लागते. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. ती फिरवता फिरवता काही लोकांना तर मग ते थापेपर्यंत युक्त्या करतात बरं का. खरं तर खाली प्रमाणात पीठ घातलं गेलं तर भाकरी ताटात फिरायला पाहिजे. पण नवीन पुरुष जर भाकरी शिकायला लागले ना तर त्यांची भाकरी फिरत नाही. ते असे चतुर असतात, ते ताटच फिरवतात. ते ताटच फिरवतात. पण हे कुठपर्यंत उपयोगाला येतं? भाकरी तयार होईपर्यंत. पण उचलायच्या वेळेला पुन्हा फेल बरं का. तेव्हा हे साधं भाकरीचं जसं उदाहरण आहे ना तसं हे आपल्या मनाचं उदाहरण आहे महाराज. काय ते उदाहरण असं आहे, हे चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी विघडे हा मुख्य दृष्टांत सांगितला. हा 3ऱ्या चरणावर घडी घडी विघडे हा. हे जमवलेलं जे आहे ना हे पुन्हा फाटून जातं याच्याकरता हा दृष्टांत दिला. निश्चयो अंतरीचा.
ते पार जुळवलेलं सुद्धा अशी खूप उदाहरणं आहेत. लहान मुलाचं ते कोड असतं माहिती आहे का तुम्हाला? ते गोळ्या असतात आणि गोल गोल हे आणि त्या गोळ्या सगळ्या सेंटरच्या ह्याच्यात घालायच्या असतात आणि त्या मधल्या ह्याच्यात जातच नाहीत, कारण दक्षता कमी पडते. 3-4 जातात, चौथी घालायला लागलं की पुन्हा 3 बाहेर येतात. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. अशी कितीतरी उदाहरणं त्याच्याकरता देता येतील की पार जमून आलेलं. आमच्या सगळ्या अशाच गोष्टी असतात महाराज. कित्येक भांडणं सुद्धा अशीच असतात. पार मिटायच्या क्षणाला आले, एक शब्द पुन्हा कोणी वापरला की पुन्हा तोडलं. ते जेव्हा जोडायचं असतं ना दोन्ही सगळ्या संधी, तर संधी करताना या सगळ्या भानगडी होत असतात, सौदे करताना या भानगडी होत असतात. पार जवळ आलेलं तुटून जातं शेवटच्या पॉइंटला. तर जसे संसारात अशा अनेक घटना आहे, तसं या परमार्थामध्ये आपल्या आध्यात्मिकतेकरता आवश्यक असणाऱ्या या मनाच्या स्थितीचा उल्लेख या श्लोकामध्ये केलेला आहे. तर पूर्वीच्या याच्यामध्ये जसं बुद्धीविषयीचा विचार मांडला, बुद्धीविषयीचा विचार मांडताना प्रयत्नाबद्दल फार उल्लेख नाही, फक्त चित्ताला ओढ लागली आहे आणि ती ओढ टिकण्याकरता बुद्धीचं स्थैर्य पाहिजे असं मागच्या याच्यातलं मागणं आहे. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली आस तुझी. चित्ताला ही ओढ लागली आहे आणि या चित्ताची ही ओढ मागं घेण्यामध्ये बुद्धीचा लगाम, कधी कधी संसाराभिमुख बुद्धी त्या चित्ताला सुद्धा संसाराकडं ओढते. ती आस लागलेली तुटते. पण त्याच्याही पेक्षा चित्ताचं आणि मनाचं जोड आहे, बुद्धीची आणि अहंकाराची जोड आहे. अंतःकरण द्वैष बोलताना चित्त आणि अहंकार या दोन्हीमध्ये मन आणि बुद्धीचा समावेश केला जातो. तर अंतःकरण द्वयामध्ये चित्ताच्या आसेमधला मुख्य प्रतिबंध या चंचल मनाचा आणि प्रमाथी आहे. अर्जुनाचा मुख्य प्रश्न तोच आहे आणि त्याच प्रश्नासारखा इथं स्पष्ट शब्दात वापरला आहे की माझ्या चपळ मनाचं चपळपण मोडावं, म्हणजे चपळता संपवावी. मोडावं म्हणजे संपवावी, त्याला स्थिर करावं. याचा मी खूप प्रयत्न करतोय. ती चपळता संपवण्याचा, त्याला स्थिर करण्याचा मी खूप प्रयत्न करतोय, पण मला ते जमत नाहीये. आपली सुद्धा परिस्थिती हीच आहे. मला तुम्ही काय इतके बुद्धू नाही की हे सगळं कळत नाही, पण मला परिस्थिती काय आहे, पडिले वळण इंद्रिया सकळा. कळत नाही का वळत नाहीये? वळत नाहीये. गप्पा मारू नये कळत नाही का वळत नाही? मागं पुढं राहू नये कळत नाही का वळत नाही? त्याच्या आपल्या सवयी असतात ना, काही महत्त्वाच्या जागेवर नियमामध्ये आपण लगेच बसू नये, कळत नाही का वळत नाही? कळतंय पण वळत नाही. हे सगळं मोडिता मोडवेना, हे चपळपण मनाचे घरातून ते संस्कार ना. मन माने बसायचं, मन माने गप्पा मारायच्या, मन माने, हे सगळ्या शरीराला वळणच तसं आहे आणि त्यामुळं त्याला ताण सहन होत नाही. सूचना करत असतात तरी तो बसतोच खाली. नाही आपल्याला नाही जमत आता. मोडिता मोडवेना, ठरवतो पटतं. तुम्ही म्हणाल मग हे जमत नाही, याच्यात मनाचं मटेरियल किती आणि वस्तुस्थितीचं मटेरियल किती? ह्याच्यातले बरेचसे नियम शक्य असून पाळले जात नाही. आपल्या मनाच्या ढिलाई केली जाते म्हणून वळत नाही म्हणायचं.
तर मोडिता मोडवेना, समर्थांचं तर त्याच्या पुढचं म्हणणं आहे, मी मोडिताचा प्रयत्न केला. आपल्यातले कित्येक लोक प्रयत्नच करत नाही. प्रयत्न करणारे कितीतरी सफल होतात. इंद्रियांना ढिलं सोडलेले अनेक लोक मनापासून रंगले तर ते सफल होतात. पण मनापासून प्रयत्न करण्याची इच्छा असावी लागते आणि त्याच्या पाठीमागं चित्ताची ओढ असावी लागते. मला हे करायचं आहे, मला हे करायचं आहे. प्रतिबंध करणारच. मगाशी ग्रामीण भाषेमध्ये पहिली सुरुवात जी त्यांनी केली ना नर्मदा परिक्रमेच्या वर्णनाची, तर त्यामध्ये लागली आस तुझी हे पहिलं मूळ निर्माण झालं. म्हणून पोरग जरी जाऊ नको म्हणलं तरी जाण्याचा त्यांनी निश्चय केला. लक्षात घ्या, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. तुम्ही कोणी काहीही करायला लागा, हे घरचे लोक तुम्हाला अडवणारच. अरे काही आजार होत नाही, पण तरीसुद्धा तू जाऊ नको, ते फार वारीत पाऊस असतो आणि ती सर्दी असते, आम्ही एवढं काय अडलंय, मग घरी बसून नाही भजन करतायत का. घरचे लोक सगळे असं त्याच्या विरोधीच वातावरण असतं बघा सगळं. सहसा ऐशारामाचे. आणि त्यामध्ये त्या वातावरणामध्ये प्रवाहित कोण होतो, तर मोडिताचा प्रयत्न न करणारा जो देहाध्यास येतो, तो मोडिताचा प्रयत्नच करत नाही. खरे हो, पोरं म्हणतात ते खरं, आपल्याला नाही जमलं तर काय करावं. मग पोरांनी विरोध केला हा प्रधान विरोध का याच्या मनाची ढिलाई हा प्रधान विरोध. दोन प्रश्न आहेत. तो आडलपतो पोरांच्या. पोरं असं म्हणल्यामुळे आता कुठं तो विरोध करता, पोरांमुळे मी आलो नाही. पण खरं उत्तर असं आहे, या मोडिताचा प्रयत्न त्यांनी केला नाही. लक्षात घ्या, समर्थानी तो करून सुद्धा, म्हणजे जे तो प्रयत्न करून 1% जे माणसं आहे तो प्रयत्न करून सफल होत नाही, त्या व्यक्तीची मनाची व्यथा समर्थानी साधकीय मनाची व्यथा ही मांडलेली आहे. हे सामान्य मनाची मात्र व्यथा नाही. काही लोक याच वाक्याला निवेदन म्हणण्याच्या ऐवजी सिद्धांत मांडू शकतात. वाक्य तेच, पण देवासमोर निवेदन म्हणण्याच्या ऐवजी सिद्धांत वजा अर्थ होऊ शकतो. चपळपण मनाचे मोडिता मोडवे ना, सिद्धांत म्हणजे मोडून सुद्धा मोडलं जातच नाही असा अर्थ करा. अर्थ होऊ शकतो असा. मग मतलबी लोक आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावतात. ते म्हणतात समर्थच म्हणले चपळपण मनाचे मोडिता मोडवे ना. तेव्हा भूमिका कोणती मांडली आहे हे कळलं पाहिजे, नाही तर आपण त्याचा दुरुपयोग करू, हे लक्षात घ्या. आणि नेहमी वाईट अर्थ जेव्हा होतात ना, तेव्हा मागचा पुढचा संदर्भ न घेता जेव्हा तुकडे आपण प्रमाणाला घेतो त्याच वेळेला विपरीत अर्थ केला जातो. मागचा पुढचा संबंध घेऊन अर्थ संगती लावल्यानंतर त्याचा विपरीत अर्थ करता येत नाही. आता या श्लोकातलं एवढंच वाक्य जर घेतलं, मागचं पुढचं काही जोडलं नाही, तर सिद्धांत होऊ शकतो की नाही. चपळपण मनाचे मोडिता मोडवे ना, बस असाच अर्थ होईल, हे लक्षात घ्या. असे पुष्कळसे अभंग आहेत की त्यावेळेला त्याचा संदर्भ जर बरोबर घेतला नाही तर त्याचे अर्थ विपरीत होऊ शकतात. आणि म्हणून पूर्ण श्लोक, कधी कधी त्या श्लोकाचा मागचा पुढचा श्लोक या संदर्भातून अर्थ पाहावा लागतो, हे लक्षात ठेवा. तेव्हा मला जी आस लागलेली आहे, मग तुझी आस पुरी का होत नाही, मग तुझा चूक आहे, मग तू काही प्रयत्नच केला नाही. तर समर्थ प्रार्थना करताना, मागणी मागताना हे का म्हणतात की बाबा मी दैन्यतेने तुझ्यापुढे बोलायला लागलोय, पण का, तर मी पहिला प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नात माझे हे 3 तुकडे झाले. मनाचं चपळ पण मोडवत नाही,
आणि त्याला प्रतिबंध काय? स्वजन जनधनात तोडिता तोडवेना, संयोगजन्य सुखाची लालसा. बस आमच्या स्वामींचा शब्द आहे हा, संयोगजन्य सुखाची लालसा. रामसुखदासजी महाराज हे सांगत असं आपल्याला जे ते बरं वाटतं ना, स्वजनांमध्ये राहणं बरं वाटतं, धनाचा ऐश्वर्यामध्ये राहणं बरं वाटतं, त्याचं जे समर्थन आहे त्यामुळं तोडिता तोडवेना. चपळपण मनाचं मोडत का नाही? तर मन कशाने भरलेलं आहे, त्याला वळण काय बिघडलेलं आहे? तर स्वजन जनधनाचा. म्हणून तर मागच्या श्लोकामध्ये व्यर्थम्या स्वार्थ केला हा शब्द आलाय, तसंच इथं आलाय. हे 2-3 वेळा या 15 श्लोकात आलाय, स्वजन जनधनाचा. तर स्वजन जनधनाचा ही जिथे आहे ना, तोडिता तोडवेना. हा, सकळ माया तोडिता तोडवेना. तर स्वजन माया ही जी आहे ना, जसं वर आलंय सकळ स्वजन स्वजन जनधनाचा, तसं पुढे एकदा स्वजन जनधनाचा 15 श्लोकात पुढे एकदा आलाय. तसं इथं त्यालाच मध्यावर हा विषय आलाय, सकळ स्वजन माया. तर ही स्वजन माया जास्त महत्वाची आहे. नुसतं जनमाया नाही, काही लोकेशनेवाले जनमायेमध्ये असतात आणि संसारी स्वजन मायेमध्ये असतात, हे लक्षात घ्या. तिथं 3 वेगवेगळे स्वजन, जन आणि धन, आणि इथं स्वजन प्रधान मायेचा जो प्रभाव आहे, तर सकळ स्वजन माया. स्वजन मायेत सुद्धा एखाद्याला एखादी तोडता येते, दुसरी नाही तोडता येत. जर वेगळं निघाला असेल, भाऊ स्वजन का नाही, पण माया तोडता येते. कारण अंतःकरणाने वेगळं निघाल्यापर्यंत जो क्रॉस झालेला असतो, त्या क्रॉसमुळं स्वजन असून सुद्धा तो त्याला तोडू शकतो, उलट भाऊबंदकीच्या लेव्हलवर. पण सकळ शब्द का वापरला? सकळ स्वजन माया. म्हणून काही नियमाला अपवाद असा असतो. टाकून दिलेली पोरांनी जर बापाला टाकून दिलं तर पोरग स्वजन, बंधू स्वजन, बाप स्वजन, पण काही काही काळापुरते. पण महाराज जसं हे माणसं प्रपंच जे चिकटलेले आहेत ना, त्याच्यामध्ये स्वजन परिवर्तित होतात, पण सकळ स्वजन तुटत नाहीत. सगळं स्वजन तुटलं की संसारच तुटला. सकळ स्वजन तुटत नाही, हे लक्षात घ्या. स्वजन परिवर्तन झालं म्हणजे स्वजनांची माया तुटली असं नाही, माया परिवर्तित झाली. जसं विकार परिवर्तित होतात, कामाच्या आकर्षणात क्रोध विकाराचा त्याग दिसतो, लोभाच्या आकर्षणात क्रोध विकाराचा त्याग दिसतो. तर हे आकर्षणाचं केंद्र परिवर्तित झालं, विकार नाश नाही झाला. तसं स्वजन माया परिवर्तित होते आपल्या भोवती. म्हणजे पूर्वीचं बापावर असणारं माया, बापाशी असणारी माया पुढच्या काळात पोरामध्ये येते. पण मायेचं परिवर्तन झालं का माया तुटली, असा संसारी दाखवा ज्याची माया तुटलेली आहे पण संसारी आहे, कोणाशीच माया नाही. जर ही माया तुटली तर तो वैराग्य या भूमिकेमध्ये जमा होईल. तुकोबराय झाले भौतिक संसारी, पण सकळ स्वजन माया तुटल्यामुळं वैराग्य शिरोमणी. गोरोबा काका वैराग्याचे महामेरू. संसारामध्ये ज्याची माया तुटली तो महाराज संसाराच्या बऱ्याच मोठ्या चिकट्यातून बाजूला झाला.
मग तोडिता तोडवेना का होतं, तर चिकटा परिवर्तित होऊन आपल्या भोवती राहतो. बाप वारल्यानंतर पोरांमध्ये सगळ्यात विशेषत्वानं सगळ्यात स्वजनांमध्ये माया जी जास्त ओढून धरते ती पत्नीमध्ये. मोठे मोठ्या लोकांचं पोरं वेगळे निघालेले असतात, कर्तव्य संपलेलं असतं, पोरात राहत नाही, पण शेवटी मिया बीबीमध्येच ती एकमेकाचा आकर वैषयिक राहतं असं नाही, पण स्वजन माया राहते. वयोवृद्ध काळी वैषयिक आकर्षण सुद्धा राहत नाही, पण इतक्या दिवसाचा तो संयोगजन्य सुखाच्या लालसेचा घेतलेला जो भोग आहे त्याचा एक चिकटा राहतो. म्हातारपणी सगळ्यात मोठं जर प्रतिबंध असेल ना तर हे आहे. आता समाजच असतो, तिला माझ्याशिवाय कोण आहे. आणि मग त्यामुळं स्वतःच्या शरीराची कुवत असली तरी आपण या तोडिता तोडवेनामध्ये जातो. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना इथं अडकून पडतं. तर मनाचा एक आत प्रतिबंध आहे आणि स्वजनांचा प्रतिबंध आहे, आणि हे दोन्ही चेतन प्रतिबंध आहेत मनात. एक जड प्रतिबंध आहे, तो जरा विवेकानं लवकर कमी करता येतो. घराचा, धनाचा तो सुद्धा सगळ्यांना करता येतो असं नाही, पण थोडी विवेकी माणसं असले तर याला तोडता येतं. पण ही जी चेतन दोन केंद्र आहेत ना, अत्यंत जवळ शरीराच्या आत असणारं मन आणि परिवारात असणारं स्वजन, आणि त्या स्वजनामध्ये सुद्धा परस्परम भावयंतः अशा रीतीनं एकमेकापासून सुखानुभव घेतलेली या पती पत्नीचं जाळं तोडायला सगळ्यात अवघड जातं. काळाने तोडलं तर तुटतं, देवाने कृपा केली तर तो प्रश्न वेगळा, पण काळाने जर ते तोडलं नाही तर स्वतःचं स्वतः तोडायला जड जातं. हे लक्षात घ्या. एका अर्थानं काही भाग्यवान लोक त्यांच्या जीवनात परिवार कमी वाढतो ते भाग्यवान समजायचे, लक्षात घ्या. पण मायेचं तेवढंच अंग नाही आहे. हे मन जे आहे ना, हे त्या जे आपलं भाग्य आहे त्याच्या विरुद्ध जे वातावरण आहे त्याच्यात अडकलेलं असतं. लग्न न झालेली व्यक्ती लग्न न झाल्याचं भाग्य नाही समजत, मनाद्वारा लग्न झालेल्याच्या कल्पनेनं आपलं लग्न झालं पाहिजे या कल्पनेत तो अडकलेला असतो. हे लक्षात घ्या. तर सगळ्यात आतलं केंद्र हे मन, त्याच्या बाहेरचं केंद्र आहे स्वजन, आणि या दोन केंद्रामुळं ही जी चित्ताची आस आहे ही स्थिर राहत नाही. चित्ताला जरी पुण्यानं, भाग्यानं, संत संगानं, अचळ भजन लीलेची आस लागली तरी त्या भजन लीलेच्या आसेवर आरूढ होऊ देत नाही. हा मन प्रतिबंध आणि स्वजन प्रतिबंध. थोडा धन प्रतिबंध सुद्धा असतोच, नाही असं नाही. एकदा मिळवायला लागला ना माणूस, आपल्याजवळ राहत नाही हे प्रवचनातून ऐकतो, पण मिळवायला लागल्यानंतर ते मिळवायचं सोडायचं फार अवघड जातं. कित्येकांच्या अवस्था ह्याच आहेत की ते पूर्वी जेवढा परमार्थ करू शकत होते, एका अर्थानं काही लोक धनाचा संबंध देवाची कृपा मानतात, पण परमार्थाच्या दृष्टीनं तो प्रतिबंध आहे. आमच्यातले काही लोक आम्हाला माहिती आहेत, वारी करायला लागल्यापासून त्यांचं जरा बरं झालं तर त्यांची वारी सुटली, कारण कारभार पाहायलाच कोणी नाही. अशी उदाहरणं आमच्याजवळ आहेत. तर देवाने तुमचं बरं केलं ही तुमच्यावर कृपा का अवकृपा हा एक प्रश्नच आहे. मी मागं एक कथा सांगत होतो देवाच्या कृपा अवकृपेची. एकदा देवर्षी नारद आणि भगवान लीला म्हणून वेश बदलून एका गावातून निघाले.
आणि गावातून निघाल्यानंतर त्यांना वेगवेगळे अनुभव आले. आपलं सामान्य अतिथीचा वेश घेऊन चालले. एका ठिकाणी एक मोठा महाल होता आणि त्या महालामध्ये मालक वर गॅलरीत होता आणि गॅलरीत होता. तर हे दोघं चालताना अतिथी भावामध्ये त्यांना पोट भरण्याची लीला करत होते, कुठेतरी काहीतरी मिळेल म्हणून. देवस्थान भक्त लीला काय करतील सांगता येत नाही. तर त्या महालामध्ये त्या वरच्या शेठजीनं काही सालपट टाकले केळाचे सोलून. ही दोन ठिकाणी दोन सिद्धांतावर वेगवेगळी लीला आहे. एक ठिकाणी साधूच्या ह्याच्यावर आहे, तिथलचा विनोद वेगळा आहे. ते साधूला त्यांनी वरून मारलं आणि मारल्यानंतर साधू हसत राहिला आणि हा म्हणला का हसतो बाबा, एवढं तुला मारतोय. तर तो म्हणला सालपट खालणाऱ्याला एवढा मार खावा लागला तर घर खाणाऱ्याला किती खावा लागेल. या सिद्धांतावर एक ही लीला आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतोय ती वेगळ्या अर्थानं लक्षात घ्या. तर हे अतिथी रूपानं ती सालपट या दोघांनी खाल्ली. तर वरून तो मालक आला आणि खूप वाकड्या तिकडे शिव्या दिल्या, त्यांना बाहेर हुसकून दिलं. जाता जाता भगवंतानी त्याला आशीर्वाद दिला, तुझ्या 2 माड्यात त्याच्या 10 हो, असा आशीर्वाद दिला. नारद पाहत राहिले, हुसकून दिलं, शिव्या दिल्या आणि देव त्याला म्हणतो 2च्या 10 हो. पुढे निघाले. पुढे गरीब वैष्णव होता आणि त्या वैष्णवाकडे हे गेले. अतिथी देवो भव म्हणून त्याला खूप जवळ घेतलं, हातपाय धुतले त्यांचे अतिथी सेवा करण्याकरता. तर त्याच्याजवळ एक गाय होती, त्या गायीची सेवा तो करायचा. गायीच्या सेवेनंच उदरनिर्वाह करायचा, थोडं दूध मिळायचं त्याच्यावर करत होता. आणि दोघं आले, हातपाय धुतले, यांना दूध ताजं दिलं काढून त्या गायीचं आणि खूप चांगली सेवा केली. निघता निघता देवाने आशीर्वाद दिला, तुझी ही गाय लवकर मरून जाऊ. शेवटी आता नारदांना राहवलं नाही. हे 2 विरोधी गोष्ट पाहिल्या, शिव्या दिल्या, मारलं. त्याला म्हणले तुझ्या 2च्या 10 माड्या हो. आणि याने एकटी गाय, तिच्यावर बिचारा वैष्णव गरीब सेवा करत होता, त्याच्यात अतिथीला देव समजून त्यांनी सेवा केली. आणि निघता निघता देव म्हणले ही गाय तुझी मरून जाऊ. आता नारदांना काही राहावे ना. नारद म्हणले देवा हे काय, मला काही अर्थ कळत नाही म्हणे. म्हणे काय झालं. अरे तुम्ही तर त्या पहिल्या माणसाने शिव्या दिल्या आणि त्याला तुम्ही म्हणले 2च्या 10 माड्या हो, आणि दुसऱ्याने एवढी सेवा केली आणि त्याला म्हणले तुझी गाय मरून जाऊ. अरे म्हणले माझा जेवढा अपमान झाला त्याच्याही पेक्षा जास्त अपमान याच्या 2च्या 10 माड्या झाल्यावर अहंकाराने याच्याकडून होणार आहे. हा संसारातच खिचपट पडणार आहे, अनेक जन्माच्या चक्रात सापडणार आहे. आणि हा जो वैष्णव आहे ना, याचं या गायीत मोह राहिला आहे. एवढी गाय मिली की तो या जन्मात मुक्त होईल म्हणले. तेव्हा त्यात ती गाय मरून जाऊ दे असं त्याला मी म्हणलो. आणि याच्या 2च्या 10 माड्या का होऊ दे, हा आहे त्याच्यापेक्षा अधिक बद्ध होईल. मला जे कळलं पाहिजे, आपल्याला कळत नाही. काही लोक वाऱ्यासुद्धा एखाद्या नवसासारख्या करतात आणि आपलं भौतिक बरं व्हावं म्हणून. भौतिक बरं होईल, अवघड नाही, पण पारमार्थिक बरं व्हायचं असेल ना तर याचा फार उपयोग नाही, हे लक्षात घ्या. त्या मूळ मुद्दा जो आहे तो आपल्याला समजला पाहिजे. तर भौतिक बरं होण्याकरता वारी नाही आहे. आस यावर आरूढ व्हायचं असेल
अचळ भजन लीला लागली आस तुझी, याच्यावर जर आरूढ व्हायचं असेल तर या भौतिक सर्व पदार्थापासून बाजूला जावं लागेल. म्हणून सकळ स्वजन माया, नुसतं एक स्वजन नाही, काही ना काही राहतच महाराज. नाही तर हा माणूस इतका विचित्र आहे की निर्माण करतो, कित्येक लोकांवर देव कृपा करतो, पण हा फायदाच घेत नाही. आमच्या भक्तांमध्ये अशी मंडळी आहेत की देवानी मोकळं केलं, बायको मारून टाकली, परमार्थाची आवड आहे, पण पुन्हा दुसरं लग्न केलं, पुन्हा ते वाढवलं. तर मायेचा सदुपयोग भगवंताने जरी त्याला बाजूला करायचा प्रयत्न केला ना, तर काही निर्माण करतो सकळ स्वजन माया. तर ही स्वजन माया जी आहे ना, ही परिवर्तित होते, नवीन निर्माण करतो, अशा खूप भानगडी आहेत. पोरगा झाला नाही, देवाची कृपा, पण ते दत्तक पोरगा घेऊन त्याच्या समस्या डोक्यावर घेतो. ठेविले अनंते तैसेचे राहावे हे नाही, संकल्पावी माया संसाराची, हे जे भक्तीचं मर्म आहे हे किती लोकांना कळतं. आमच्या बरोबर 4-5 वर्ष राहिलेली व्यक्ती सतत बरोबर होती, परमार्थाकरता घरातला बराच वेळ काढायची, कार्यक्रमामध्ये हजर राहायचे. काय सांगावं, एक एक घटना. तो आमच्यापासून कसा सुटला, सगळी कर्तव्य पार पडली होती, शेवटच्या पोरीचं लग्न राहिलं होतं, आणि पहिल्या बायकोनी फारकत घेतली होती, सुटली होती. तो म्हणला मी मला जो बरं झालं देवाने, म्हणून तो आमच्या काळात बरेच दिवस राहिला. व्यवसाय चालू होता, घर चालू होतं, सगळं चालू होतं. माया कशी जबरदस्त असते, म्हणून दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. त्या पोरीला सोयरीक पाहायला गेला आणि स्वतःची सोयरीक करून आला. आता तेव्हापासून सगळा संबंध सुटला, आता चालला त्याचा संसार जोरात, वयोवृद्ध काळी. तेव्हा ही सकळ स्वजन माया तोडिता तोडवे ना, ही फार अवघड आहे. जर बोकांनी बसायची ठरवली तर मला कशी चक्रात घालील हे सांगता येत नाही, फार सावध राहावं लागतं. पण कुणाला परमात्मा मदत करतात, ज्याची पहिल्या श्लोकातलं शेवटच्या चरणाप्रमाणे चित्त त्याच्याकरता आसुसलेलं आहे. अचळ भजन लीला लागली आस तुझी, ही बैठक आहे, त्याला हा अधिकार आहे प्रार्थना करायचा देवाला. मुळात आमची पहिलीच बैठक तयार नसेल तर या पुढच्या श्लोकाचा भाव होऊ शकत नाही. तेव्हा पहिली बैठक तयार पाहिजे. चौथ्या चरणाचा शेवटचा जो तुकडा आहे ही तीव्र मुमुक्षुत्वाची बैठक आहे. अचळ भजन लीला लागली आस तुझी, याच्यामध्ये चित्ताचं एक ध्येय तयार झालेलं आहे. आणि मग ध्येयाला सहाय्यक म्हणून देवाच्या शक्तीचा मागणी करण्यापूर्वी त्यांनी स्वतः प्रयत्न केलेला आहे. माझं मनाचं चपळपण मोडून त्याला स्थिर करावं असं वाटतंय, पण ते चपळपण मोडलं जात नाही, म्हणजे त्याच्या चपळपणा चालूच राहिलाय, ते काही स्थिर राहत नाही. चंचलम मी मन कृष्ण प्रभाती बलवत दृढम. आणि मग त्याची जी अर्जुनाची अवस्था आहे, तस्याहम निग्रहम मन्ये वायोर्य सुदुष्करम, तीच अवस्था समर्थांनी इथं वर्णन केलेली आहे. केव्हा, आणि यामध्ये या मनाला, चंचल मनाच्या चंचलपणाला समर्थक सहाय्यक खत पाणी काय, मग ते काढायचा मी प्रयत्न केला. पण काय आहे,
दोन चेतन ताकदीमध्ये अहो जडाच्या बाबतीत वन वे ट्रॅफिक असतो, पण चेतनाच्या बाबतीत वन वे ट्रॅफिक नाही. फांदी मोडायची आहे ती स्वतः जड आहे, ताकद प्रमाणात वाढवली तर फांदी मोडते. पण रस्सीखेचमध्ये दोन्ही चेतन एकमेकाला ओढतात, त्यावेळेला जास्त पंचायत येते. तर ही प्रपंचात म्हणजे रस्सीखेच आहे. त्याचा विकार आपला विकार, त्याचा मोह आपला मोह, म्हणजे माता पिता पुत्रामध्ये मोह संबंध आणि पत्नीमध्ये विकार संबंध, आणि त्यामध्ये डबल ताकद लागलेली असते. मग त्याची ताकद कधी कधी भारी पडते. त्या रस्सीखेचमध्ये कोणत्या बाजूचे सैन्य कधी बाजूला ओढायला समर्थ होईल सांगता येत नाही. तशी अवस्था होते. म्हणून मी नाही तोडू शकत म्हणतात. मग ते का तोडू शकत नाही याचे अनेक प्रकार आहेत. तिची ताकद जर वाढली ना, हा किती बडबड करू द्या, मोक्याच्या वेळेला बरोबर तो पराधीन होतो. सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. मग कधी कधी मी तोडायचा प्रयत्न केल्यानंतर मी पार जवळ येतो. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. मी अंतरामध्ये निश्चयापर्यंत पोहोचतो, पण तरी ती ताकद मला निश्चयाला सुद्धा तोडून पुन्हा तिकडं खेचून नेते. आणि म्हणून आता मला तुझ्याशिवाय दुसरा आसरा नाही. या म्हणूनच्या पूर्वीचे 3 चरण आहेत. प्रार्थना करण्याची भूमिका मांडण्याचा कार्यकारण भाव. तर कारण भाव काय की मी एवढा प्रयत्न केलाय म्हणून तरी सफल होत नाही, म्हणून करुणा आहे बोलतो दीनवाचा. हे करुणा सागरा दयाळा, दीन होऊन मी तुझ्या पुढे आता शरणागती स्वीकार करतोय. मी पराभूत आहे माझ्या स्वतःच्या याने. अशी जर तळमळ असली ना महाराज, तर देव मदत केल्याशिवाय राहतच नाही. तर ही पृष्ठभूमी आपली तयार पाहिजे. आपण आता देवाच्या दर्शनाला चाललोय. दर्शनाला चाललो असताना ही शिदोरी आपल्याजवळ पाहिजे. पहिली गोष्ट लागली आस तुझी ही भूमिका, आणि नंतर स्वजनांची माया तोडण्याचा प्रयत्न आणि मनाचं चपळपण जे मोडत नाही त्या मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न. 2 प्रयत्न पाहिजे. स्वजनांची माया तोडण्याचा प्रयत्न आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न. हे 2 प्रयत्न आपल्या हातून पाहिजे. आणि प्रयत्न करून सुद्धा शेवटी देव, आता प्रश्न कसा आहे तो काही वेळेला आमच्या जवळच्या साधकांच्या काही समस्येवरून मी तुम्हाला हे सांगतो. कुठं चुकतं तर प्रयत्नाची मात्रा आम्ही आमच्यानं यथोक्त समजतो, यथार्थ समजतो, पर्याप्त समजतो. इथं आपली चूक होते. मोडिता मोडवेना याच्यामध्ये त्याला वाटलं पाहिजे की खरोखर याने फार प्रयत्न केलाय ना, सुटत नाही. हा आपला आधीच थोडासा प्रयत्न करतो की लगेच माघार घेतो. असं आहे. शेवटपर्यंत प्रयत्न करा. आत्ता आपण रिंगण खेळलो की नाही, त्याच्यातले काही लोक निम्म्यापर्यंत प्रयत्न करायचे परत फिरेपर्यंत, पण एकदा लक्षात आलं दुसरा जोडदार फार पुढे गेलाय की मग एकदम गळून घ्यायचे. म्हणजे मोडिता मोडवेनामध्ये बसतात का शेवटपर्यंत? बरं, मी असेही लोक पाहिलेले आहेत की शेवटच्या क्षणाला जोर लावून तो पुढे गेलेल्याच्याही पुढे जातो. अशा घटना घडतात. पण त्याचं मानसिक धैर्य जर आधीच गळालं नाही, आता आपण जाऊ शकत नाही, बरं हरकत नाही, जाऊ शकत नाही, तरी पण शेवटपर्यंत पळण्याचं काम पूर्ण करणारे किती असतात. काही लोक पळणं सोडून देतात मधीच. आज फार लोकांनी असं केलं असं नाही, पण कधी कधी असं पाहायला मिळतं. तर प्रयत्नाची मात्रा
आपण आपल्या मनानं ठरवतो, हे लक्षात घ्या. रेसकाटमध्ये शेवटचे जे 2-4 लोक असतात ना, ते शेवटपर्यंत जिद्द सोडत नाहीत. त्या तिघा चौघात शेवटी कोण पुढं सरकेले सांगता येत नाही. पोहण्याच्या शर्यती असतात, पळण्याच्या शर्यती असतात, पण शेवटपर्यंत जिद्द ठेवल्यावर कधी कधी त्याचा उपयोग होतो. आणि शेवटपर्यंत जिद्द ठेवून सुद्धा अशक्य झालं तर प्रार्थनेचा क्रम आहे. तर परमार्थामध्ये आमच्या लोकांचं एक दुसरं चूक अशी असते, पहिल्यांदी मोडिताचा प्रयत्न करणारे कमी. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतदामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता. तर यततोमध्येच फार कमी असतात. सहस्रेषुमध्ये एखादाच सिद्धे करता यतती प्रयत्न करणारा, आणि त्या यततीमध्ये सुद्धा तत्वतः वेत्तीमधला अजून कमी. तर तत्वतः वेत्तीमध्ये आपला प्रयत्न आपण पूर्ण करा, भगवान त्या पूर्ण प्रयत्नाचे मार्क तुम्हाला देतात. तर मोडिता मोडवेना या समर्थांच्या म्हणण्याच्या पाठीमाग प्रयत्नाची पराकाष्ठा केली असं समर्थ म्हणतात. पण त्या शब्दाचा अनुवाद आपल्या बाबतीत पुरा आहे की नाही हे आपण आपल्या मनाने ठरवता कामा नये. संतांनी म्हटलं पाहिजे की यांनी पर्याप्त प्रयत्न केलेला आहे. संत बरोबर सांगतात की यांनी पर्याप्त प्रयत्न केलेला नाही, समर्थन करून यांनी मागं साधना मागं ओढली आहे. तर हे मोडिता मोडवेना हे जे समर्थांनी म्हटलंय, याला जी लेव्हल आहे ती लेव्हल आपली गाठत नाही, आणि म्हणून आपण यथार्थ प्रार्थनेचे अधिकारी होत नाही. या करुणाष्टकामध्ये प्रार्थना आहे, प्रार्थ्य प्रार्थी भावाचा संबंध आहे, प्रार्थ्याची भूमिका आहे, हे लक्षात घ्या. तर प्रार्थी हा कोण्या उंचीवर असला पाहिजे. अचळ भजन लीला लागली आस तुझी हे सर्टिफिकेट प्रार्थीजवळ पाहिजे, तरच त्याला हे म्हणता येईल म्हणून करुणा हे बोलतो दीनवाचा. हे म्हणून करुणा आहे, हे बोलतो दीनवाचा हे सर्टिफिकेट याचा आणि अचळ भजन लीला लागली आस तुझी या दोन्हीचा एकमेकाचा संबंध आहे. तर यावर आरूढ होऊन आणि एवढा प्रयत्न निश्चयानं करून, मी सांगतो ना, आपण प्रयत्न केल्यावर होतं लाभ. आपल्या दिंडीमध्ये दरवर्षी वेगवेगळे अनुभव येतात. काही शक्य असून त्यांचं पायी चालणं खंडित होतं, आणि अशक्य असणारे सुद्धा लोक जिद्द लावून पूर्ण करतात, आणि शेवटच्या क्षणाला बरोबर देवता त्याची मदत करतो. मी तुम्हाला 2-3 वर्षापूर्वी माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं होतं की पूर्वी मी ॲक्सिडेंट होण्याच्या पूर्वी जेव्हा पायी चालत होतो, 90 सालापर्यंत पूर्ण पायीवारी केलेली आहे मी. 63 ते 90 या काळात वारी पूर्ण स्वतः पायी केलेली आहे. आणि त्या काळामध्ये थोडासा त्रास होतच नाही का, अरे पाणी वेगवेगळं असतं, आहार विमान वेगवेगळं असतं, काही वेळेला आजार होतातच. एक वेळेला मी पार जेजुरीपासून जे आजारी पडलो ते फलटणपर्यंत, पण मी त्याच्यामध्ये चालण्याची जिद्द सोडली नाही. तुमच्या सामान्य माणसाला तरी आग्रह कमी करतात, आमच्यासारख्याला आग्रह जास्त करतात. महाराज तुम्ही आता गाडीत बसा, तुमच्याच्याने होणारच नाही. काय मुळात तर शरीर ऐशारामी, आणि त्यात लोकांमध्ये महाराज पण असल्यामुळं लोक लगेच त्याला ढिलं करायला पाहतात. पण त्यावेळेला माझ्या मनाची थोडीशी तयारीच होती, आणि मी चालतच राहिलो. शेवटी दिंडीचं माझं जुळत नाही. काल परवा
गजाननबा म्हणले आज हजर नाहीत. ते म्हणले महाराज तुम्ही सकाळी चालतात, आमच्या दिंडीवर का नाही चालत? तर दिंडीची चाल आणि माझी चाल त्याच्यामुळे अडचण काय होते, आमचे ही तरडगावचे आठवण येण्याजोगी इथं आमचे बापूसाहेब असायचे, हे स्वामी स्वरूपानंदांची दिंडी चालते ना, तर ते स्वतः पायी चालायचे. पुढं त्यांचं वय वाढलं आणि वय वाढल्यावर काय व्हायला लागलं की त्यांना चाल खूप सावकाश व्हायला लागली. मग सुरुवातीला एक मालक आदर या नात्यानं लोक थांबायचे, पण पुढं पुढं अशी घटना व्हायला लागली की त्यांच्यामुळं दिंडी ताटकळायला लागल्यामुळं लोक कंटाळायला लागले, त्यांच्यामुळं दिंडी ताटकळ. तर तशी कधी कधी मी सकाळी मी का चालतो, तर मी रोज बाहेर असताना वारीत नसताना सुद्धा जर 2-4 मैल फिरतो, तर वारीत असताना जेवढं शक्य आहे तेवढी सेवा का करू नये. त्याच्यामध्ये पूर्ण वारी चालण्याचा हा हेतू त्यामध्ये नाही. जर इतर वेळेला सुद्धा मी जर 2-4 मैल चालतो, तर यावेळेला उलट एखादा मैल जास्त चाललं पाहिजे, आणि म्हणून मी चालतो. पण तुमचं माझं संतुलन टिकून राहावं म्हणून तुमच्याबरोबर चालायचं म्हणलं तर माझ्यामुळं दिंडी अशी दबकून चालली तर ते कंटाळून जातात. म्हणून मग मी सकाळी कधीतरी 15-20 मिनटं पुढं निघून मग 2-4 किलोमीटर चालतो. तर त्यावेळेला खूप आजारी पडल्यावर सुद्धा पहिल्या दिवशी थोडा वेळ दिंडी माझ्यामुळं थांबायची थोडी. पुढं मी त्यांना म्हटलं तुम्ही पुढं जा, पण मी चालतच येणार, तुमच्याकरता बसणार नाही. ताप शरीरात तसाच, आणि त्या तापामध्ये थंडीमध्ये आजारामध्ये मी चाललो 3 दिवस. आणि त्यानंतर आपोआप वास्तववादी मग तिथं आता तोडीचा तोडवेनामध्ये मोडीचा मोडवेनामध्ये बसणे इतका मी प्रयत्न केला. तुम्हाला सांगितलं होता चमत्कार. आमच्याकडे एक साधा फेट्यावाला वारकरी असायचा, मधून मधून यायचं. ते माऊलीच्या दिंडीबरोबर तो पूर्वी माऊली माऊली टाळ वाजवत प्रदक्षिणा करायचा, जुना वारकरी. तर त्याचं आमचं चांगलं जुळलेलं, आमच्या वारकरी मंडळांशी बरंच. तो इतरांची सेवा घेण्यापेक्षा आमच्या गाडीत कधी कधी येऊन बसायचं. शेवटी त्यांना होत नव्हती वारी, तर पण वारी होत नव्हती, पण आत्मविश्वास भरता एकटाच असायचा. आता सुद्धा काही काही आंधळे बघा, बरोबर कोणी नाही पण बरोबर माऊलीच्या विश्वासावर चालूच असतात, काही त्यांना फरक पडत नाही. तसं तो वारकरी 80-85 वर्षाचा झालेला, पण बरोबर चालायचा. त्याला ओळखणारे लोक त्याची व्यवस्थाही करायचे, बसून राहायचा, आमच्या गाडीत बसायचा कधी कधी. तर फलटणला आला, आणि फलटणला आल्यानंतर माझ्याकडं आल्यावर मी उतरलो, पाहिल्यावर ताप फणफणलेलाच होता. आणि त्यांनी विचारलं महाराज कुठे आहेत? लोक म्हणले दिंडीच्या माग आहेत म्हणे, आजारी आहेत, त्यामुळं पायी चालत येतात. आणि आल्यानंतर केवढा आत्मविश्वास त्याचा. पाहिल्यानंतर म्हणे काय झालं? म्हणजे खूप ताप आहे त्यामुळे मला चालवत नाही, अंग दुखतं. अरे म्हणे आपले मालक बरोबर असताना तुम्ही काय काळजी करता म्हणे. त्याचा इतका विश्वास महाराज माऊलीवर. आपले मालक बरोबर असताना तुम्ही काय काळजी करता? एवढा जबरदस्त विश्वास. त्यांनी ते फलटणच्या कालेच्या शाळेमध्ये मला त्या तापात उघडं केलं, कपडे काढायला लावले, आणि गार पाण्याने शिपके मारले माझ्या अंगावर. आता वास्तविक डॉक्टरीदृष्ट्या विरोधाभास, पण त्याचा विश्वास केवढा. आणि मलाही त्याच्यावर भावना असल्यामुळं मी त्याला विरोध केला नाही. व्यवहारी एखाद्या माणसाच्याला आपण विरोध करतो व्यवहारी बुद्धीप्रमाणे. आणि त्याने इतकं पाणी शिंपडलं, आणि 1 मिनिटाच्या आत तो ताप पूर्ण उतरला आणि पुन्हा चढलाच नाही. हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे. आणि मग काही नाही झालं, काही नाही म्हणे मालकाला पेढे वाहून द्या म्हणे, बस आपले मालकाला द्या, आपलं दुसरं काय. तेव्हा कशी विश्वास असतात. तर प्रार्थना करण्याच्या अधिकारापूर्वी तुम्ही किती जिद्द लावली. खरं म्हणजे त्याच्या तोंडून माऊलीनेच तो प्रसाद पाठवला असं आहे, पण आपण आधी जिद्द लावावी लागते. आम्ही पाहिलं काही लोकांच्या नवीन चपला असल्या, सवय नसली, फोड येतात. पण विश्वास असला तर रात्री त्रास होतो आणि सकाळी उठले की पुन्हा चालायची ताकद मिळते. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता असं आहे. त्या देवाजवळ प्रार्थना मागण्याचा अधिकार आपण आपली स्वतःची असलेली पूर्ण ताकद वापरा.
मग भगवान तुम्हाला ताकद देतात. तर समर्थाने ताकद लावल्याचं शब्द आहे ते मोडिता. मी मोडण्याचा प्रयत्न केला आहे, मोडिता आणि तोडिता. आम्ही तोडिता आणि मोडिताच्या यादीत बसत नाही. त्यामुळे म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा इथपर्यंत आपण जात नाही. तर हे आपल्यामधले दोन मोठे शत्रू आहेत. हे संसारी संस्कारी मन आणि संसारातले स्वजन. त्याच्या खाली पुन्हा धन आहे, सामुग्री आहे, पण हे त्याच्यातले वरच्या टप्प्यातले हे दोन शत्रू. आणि इथं आपण कमी पडतो. मग काही लोकांची एखाद्या वर्षी होते आणि एखाद्या वर्षी का होत नाही. शरीर नसतं घटलेलं, पण पत्नी आजारी पडते. मग तुम्ही गेल्यावर माझं कोण पाहिल की बसला गाडी जागेवर. मी तोडिताचा प्रयत्नच नाही केला. तो घरी थांबून ती बरी होणार आहे का, तसं नाही. पण तिच्या त्या मोहयुक्त वाणीनं या तोडिताचा प्रयत्न त्याचा कमी झाला. व्यवस्था करणं हे कर्तव्य आहे आणि त्याच्याकरता आपली वारी चुकवणं ही माया आहे. व्यवस्था करू नका असं मी म्हणणार नाही. डॉक्टरला पैसे देऊ ठेवा, डॉक्टरची व्यवस्था करा, ही व्यवस्था झाली. संसारातल्या अनेक घटनेत व्यवस्था करणं वेगळं आणि आपल्या स्वकर्तव्याच्या दृष्टीनं आपण आपल्याला अडवून टाकणं वेगळं. ही स्वजन माया आहे. सकळ स्वजन माया मोडिता मोडवेना हे जे म्हटलंय हा कोण व्यक्ती आहे. पण मोडितावाला जो आहे ना, म्हणून करुणा आहे, देवाला प्रार्थना करायचा त्याचा अधिकार आहे. ज्यांनी मोडिताचा पेपर स्वतः दिला नाही त्याला म्हणूनचा पुढची प्रार्थना करायचा अधिकार नाही. याला अधिकार आहे. ज्यांनी मोडिताचा स्वतः पूर्ण प्रयत्न केलाय त्याला अधिकार आहे म्हणून ओन होऊन म्हणून. तर समर्थ त्या यादीतून प्रार्थना करतायत की मी प्रयत्न केलाय म्हणून करुणा आहे बोलितो दीन वाचा. असे असाल तर तुम्ही प्रार्थना करा. महाराज राम तर दयाळू आहेतच, पण सांगू तुम्हाला अवतार भूमिकेमध्ये रामापेक्षाही आमचा पांडुरंग जास्त दयाळू आहे. रामा आणि पांडुरंग एकच अवतार. मग असं का. तर रामाच्या भूमिका आहेत, कधी कधी त्याची शासक भूमिका आहे. पांडुरंगाच्या विभागात शासक भूमिकाच नाही. लक्षात घ्या, शासक भूमिका आहे. त्यामुळं करुणेचा राघवा पुरलोटी भक्ता करता पुढच्या याच्यात येणार आहे. तर करुणा वरुणालय भगवान राम आहेत, पण रामापेक्षाही जास्त. असं पेक्षा मी का म्हणतो, तर जसं एखादा अवतार अनुकरणीय अवतार, मर्यादा पुरुषोत्तम अवतार, चिंतनीय अवतार, तर अवताराचे हेतूच वेगवेगळे असतात. तर दोन्हीपैकी एकच करता अवतार आहे. विनाशायाचे दुष्कृताम करता नाहीच पांडुरंग. रामकृष्ण अवतार, सगळे दशावतार बरेचसे हे दोन कामं करतात, परित्राणाय साधूनाम आणि विनाशायाचे दुष्कृताम. पण आमच्या पांडुरंगाचं काम विनाशायाचे दुष्कृताम असा काही इतिहास नाही. बा पांडुरंगाने कोणाला मारलं शत्रूला हा काही इतिहास नाही. लक्षात घ्या, त्याचा अवतार केवळ करुणा करण्याकरता आहे, हे लक्षात घ्या. म्हणून एकाच ध्येयाने असल्यामुळं आपल्याकरता तर हा फार मोठा आश्रय आहे. म्हणून करुणा आहे बोलतो दीन वाचा. तर वारकऱ्याला तर फार मोठा आधार आहे. भगवान जनरल नियम काय आहे, यथामाम प्रपद्यन्ते अशा नियमात आहे. पण भक्ता करता वेगळा नियम. आणि भक्ता करता रामावतारातही तो वेगळा नियम होता, कृष्णावतारातही तो होता. पण
पांडुरंग अवतारामध्ये तेवढाच आहे, दुसरं नाहीच, असं असं त्याचा अर्थ आहे. परम पुंडरीकाय रात्तम मुनींद्रय समागत्य तिष्ठम तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परम पुंड म्हणून वरदा शब्द आहे ना. आपली मुख्य आरुळी काय? पुंडलिक वरदा. पुंडलिकाला वरदान देणारा. काही लोक चुकीचं म्हणतात बरं का, काही म्हणतात वरदेव, काय म्हणतात, काय म्हणतील त्याला काही. तेव्हा वरदा मूळ शब्द आहे, वर देणारा, पुंडलिकाला वर देणारा असं आहे. तर हा जो विठ्ठल अवतार आहे याचं तर काम वर देणं हाच, याकरताच, करुणा करण्याकरताच. हे परब्रह्म पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, हेतू काय? चरणी वाहे विमान उद्धरी, एकच मुद्दा आहे, उद्धरी जगा. म्हणून वरदाता आहे, याकरताच तो उभा आहे, दुसरं काही काम नाही. आणि म्हणून इथं जर प्रार्थना केली तर आपल्याला तिथं तरी काय आहे, एखादं कारण दाखवलं जातं. रामावतारामध्ये धर्मदृष्ट्या जर एक व्यक्ती चुकली तर करुणा करताना कारण दाखवलं गेलं. त्या वालीनं माझ्यावर तू का अन्याय केला, तर कारण दाखवलं गेलं. लक्षात घ्या. तर कधी कधी कार्यकारण भावामुळं का होईना, पण कधी कधी वरदा भूमिका बदलून शासन इतर अवतारात झालेलं आहे. पण विठ्ठल अवतारामध्ये दुसरं काही नाहीच, हे लक्षात घ्या, केवळ वरदाच. म्हणून आपल्याला जास्त करुणा वरुणालयाचं विशेष अनुभव घेण्याचं सूत्र आपल्या वारी करता आपल्या इष्टाजवळ जास्त आहे. समर्थांचं इष्ट रामचंद्र आहेत. त्यांनी जे रामाला मागितलंय तेच आपण मागायचंय, पण त्यांच्या भूमिकेत मागायचं आहे. आपला समय संपलाय, तर भूमिकेत मागायचं आहे. आणि भूमिकेत मागत असताना तिसऱ्याचा शेवटचं टोक, या चौथ्याचं शेवटचं टोक, ही आपली ध्येय भूमिका असली पाहिजे. अचळ भजन लीला. तुमच्यातले काही लोक इतर ठिकाणापेक्षा इथं जास्त भजन घडतं म्हणून वारीत येतात, पण जास्तच्या पुढचा टप्पा अचळ भजन लीला, हे जास्त घडणं अपुरं आहे, हे लक्षात घ्या. खंडित न होता, म्हणजे आयुष्यातले फक्त 10-15 दिवस अखंड नामस्मरण नाही, सगळं आयुष्यच अचळ भजन लीला, त्याच्याशिवाय काही नकोच असं आहे. तर या सगळ्या भूमिका आहेत. तुझं वीण रामा मज कंठवेना, तुझं वीण मज वाटे सर्व संसार ओझे. या ज्या भूमिका आहेत प्रत्येक श्लोकातल्या, या भूमिकेकडं जरा चला. तर त्या भूमिकेपैकी प्रार्थनापूर्व भूमिका अचळ भजन लीला, म्हणजे आपलं ध्येय काय झालं पाहिजे, समर्थांचं काय झालं होतं ते ध्येय आपलं झालं पाहिजे. अचळ भजन लीला लागली आस तुझी. इथून सुरुवात झाली आजच्या चिंतनाची. तो आहे चौथ्याचा शेवट. आणि पाचव्यामध्ये या आस लागलेली असताना जे तुम्हाला मागं ओढणारी इंद्रिय त्याला आवरण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे असं देवासमोर सांगता यावं. माणसं सांगू शकतात, देवासमोर सांगता यावं इतका तो प्रामाणिक प्रयत्न असला पाहिजे. नाही तर देव लगेच तुझं बाळ तुझ्या पुढं खोलतील. म्हणतोच तुम्ही प्रयत्न केला, पण तो प्रयत्न एवढा केला नाही. त्या देवासमोर असं म्हणायची शक्ती त्याला वास्तववादिताच पाहिजे. तळमळीनं मोडिता मोडवेनाचा प्रयत्न पाहिजे. तोडिता तोडवेनाचा प्रयत्न पहिला. तोडिताचा प्रयत्न फार तळमळीचा पाहिजे, मोडिताचा प्रयत्न फार तळमळीचा पाहिजे. आणि देवाला सांगायची मत पाहिजे, मी एवढं पूर्ण माझ्या जेवढी ताकद आहे ती ताकद लावून तोडिताचा प्रयत्न केला आहे आणि तरी हे तुटत नाही, म्हणून मला आता तुझी मदतीची गरज आहे. तोडवेना मोडवेना
हे देवासमोर सांगत असताना मोठ्या ताकदीनं झालं पाहिजे. आणि मग इतक्या ताकदीनं झाल्यानंतर मग तुम्हाला समर्थांसारखं म्हणून म्हणण्याचा अधिकार तयार आहे. म्हणून करुणा आहे बोलितो दीनवाचा. आता जे मी कारुण्य बोलून तुझ्या समोर जे बोलतोय, मला मदत कर मदत कर मदत कर. आता पुढच्या याच्यात ती मागणीच मागणार आहेत बरं का. जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. या तोडिता मोडिताची परंपरा सांगितली या जन्मात नाही, जन्मकोट्यानुकोटी. हे किती त्यांचं अधिकार आहे आणि प्रयत्नाचं किती आग्रह आहे किंवा किती सामर्थ्यानं बोलतायत हे आपल्याला पुढच्या उद्याच्या श्लोकात कळणार आहे. म्हणून पुन्हा तिथं सुद्धा मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी. आणि आता मी इतकं जन्मकोट्यानुकोटी माझं हृदय त्या इच्छेकरता जळतं, इतकी माझी लांबलचक ध्येयाची परंपरा आहे. ही आस जी लागली याची परंपरा जन्मापर्यंत आहे. जन्मकोट्यानुकोटी माझं हृदय तुझ्या दर्शनाकरता जळतंय तडफडतंय. म्हणून तुझ्या करुणेचा पूर माझ्याकडे देऊन तळमळ निवरी रे राम कारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधू. या श्लोकावर आपण विस्तार उद्याला करू. आज आपण त्यात घुसलो फक्त. तेव्हा ती लेव्हल गाठा साधक बनताना हा त्याचा मुख्य तात्पर्य आहे. तर ही लेव्हल गाठण्याकरता समर्थांच्या शब्दांचा आधार घेऊन अर्थानुसंधान करून त्या आतल्या तळमळीमध्ये तेवढी तीव्र मुमुक्षुता करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्या मुमुक्षुतेची पूर्ती जशी विवेकानं होते तसंच प्रार्थनेनं भगवंताच्या साह्यानेही होते. म्हणून भगवंताला साह्य मागण्याची परत आग्रहपूर्वक प्रार्थनेचा हा 6वा श्लोक आपण उद्याला पाहणार. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.